नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवच्या या किचन किंग भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. कसे मी ते मंडळी की माशाला जसं पोहायला शिकवावं लागत नाही ना, तसंच स्त्रियांना किंवा मुलींना जेवण कसं बनवायचं हे शिकवावं लागत नाही. ते येतच. म्हणजे पुरुषाला कशी मिशी येते तसं त्याला जेवण येतं. चुकीचं काहीतरी मी उदाहरण दिलं ना, पण असं मुद्दा लक्षात आला ना तुमच्या. काय पण माझं थोडंसं असं म्हणणं असं आहे की माझ्या अनेक मैत्रिणी आहेत, उत्तम जेवण बनवतात. तसे मित्रसुद्धा आहेत, तेही उत्तम जेवण बनवतात. अर्थात थोडंसं प्रमाण कमी जास्त आहे. कमी जास्त म्हणजे मित्रांचं प्रमाण कमी आहे, मैत्रिणींचं प्रमाण जास्त आहे उत्तम जेवण बनवण्याचं. पण पुढचा महिनाभर सगळे असे जे बल्लवाचारी आहेत, माझे जे मित्र आहेत, जे ज्यांना आपण किचन किंग असं म्हणू शकतो, ते सगळे इथे येणार आहेत आणि त्यांचं मी त्यावेळी वेळोवेळी स्वागतसुद्धा करणार आहे. कारण कसं आहे की ते इथे असं पदर बांधून किचनमध्ये जाणार आहेत. पदर नाही, काय म्हणतात ते, ॲप्रन घालून किचनमध्ये जाणार आहेत. पण आजचा पहिला किचन किंग इथे आलेला आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. 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 काय आपलं नाव? तुषार प्रदीप देशमुख. तुषार देशमुख. हो. ओके. काय करता आपण? माझा स्वतःचा व्यवसाय आहे. कसला? टुरिस्ट गाड्यांचा. टुरिस्ट गाड्या? हो. किती गाड्या? माझ्याकडे 34 गाड्या आहेत. फक्त? हो, फक्त. आणि कुठल्या कुठल्या प्रकारच्या गाड्या आहेत? सगळ्या लक्झरियस गाड्या. आई शाबाश. म्हणजे 34 तुमच्याकडे ड्रायव्हर आहेत? हो. हे सांभाळलं किती अवघड आहे? प्रचंड. म्हणजे ते खूप म्हणजे अशक्य आहे. काही होऊ शकतं. काही होऊ शकतं आणि ते हँडल करतोय. म्हणजे आता मला 11 वर्ष झाली. माझा आणि माझा मित्र आहे, आम्ही दोघं पार्टनरशिपमध्ये करतोय. त्याच्यामुळे मी आणि योगेश आम्ही ज्या पद्धतीने टॅकल करतो त्या पद्धतीने आज 34 ड्रायव्हर इझिली मॅनेज होतात. आपल्यावरती आहे ते. तुम्ही 11 वर्ष हा व्यवसाय करता? हो, या वर्षी आम्हाला 11 वर्ष पूर्ण झाली या व्यवसायाला. बरं, घरी कोण कोण आहे? मी घरी स्वतःच्या नाही राहत. मी माझ्या मित्राकडे, म्हणजे ज्याचं योगेश पार्टनर आहे, गेले 9 वर्ष त्याच्या घरी राहतोय. काही इन्सिडेंट जे घडले त्याच्यामुळे आज मी त्याच्याकडे राहतो. बरं, असं आहे. तुम्ही योगेश आणि त्याचे आई वडील आणि त्याचा भाऊ, अशी फॅमिली आहे. आज आपल्याला बरंच काही बनवायचं आहे. काय काय बनवणार आहात तुम्ही? मी आज नॉनव्हेज रेसिपीज बनवणार आहे. म्हणजे मला नॉनव्हेज मध्ये खूप इंटरेस्ट आहे. म्हणून एक कोलंबी भरलेली, ओके, स्टफ्ड कोलंबी, भरली कोलंबी असा प्रकार एक केलेला आहे, तो करणार आहे. आणि पापलेट इन व्हाईट ग्रेव्ही. पापलेट इन व्हाईट ग्रेव्ही हे शिकलात कुठे पदार्थ? मी ना स्वतःच म्हणजे बरंच काकींकडनं किंवा असं बऱ्याच मामीकडनं, मावशीकडनं, काक्यांकडनं उचलून मग आपलं काहीतरी इनोव्हेटिव्ह करायचं, ही आयडिया खूप आवडते. ओके, आता आपण स्वतःला उचलूया आणि तिकडे किचनकडे घेऊन जाऊया. नक्कीच. ओके. तुषार आपल्या किचन मध्ये आलेला आहे. तुषार, आज काय बनवणार? पहिले मी भरली कोलंबी दाखवणार आहे. भरली कोलंबी. ओके. मोठी कोलंबी इथे दिसते. काय आहे हे सगळं समजून घेण्याच्या आधी किचन किंग होण्यासाठी सगळ्यात एक तशी अवघड पण तशी सोपी अशी एक हे कृती करायची याला, ती म्हणजे पोळ्या बनवणे, पोळ्या लाटणे. आणि ते जर गोल झालं तर आपण बघूया कसं होतं ते तिथे सगळं तयार ठेवलेलं आहे. हो. आणि तुला ते लाटता येतात का बघूया, आणि गोल होते का बघूया. नक्कीच. ह्याच्या आधी कधी पोळ्या केल्यात का तू? केल्यात, बऱ्याच वेळा केल्यात. पण कशा होतात हे माहित नाही. म्हणजे कोणते नकाशे होतात हे जरा थोडंसं. आज आपण बघूया तुझी गोल होतीये का, कशी होती, आडवी होतीये? हो. नॉर्मली गोल असतात होतात पोळ्या. हा, आणि माझी तशी होते, पण माहित नाही कधी काय चेंज झालं तर थोडंसं पीठ. जमतंय का? जमतीये, फक्त ती फिरायला पाहिजे स्वतःहून. हो ना, हाच प्रश्न आहे की ती फिरली तर मजाच येईल. हा, आता फुलका झालाय. हा, म्हणजे तेच, पण ते म्हणून म्हणजे पोळीच्या जवळ जवळ चाललेलं आहे ते. तुझा प्रयत्न चांगला आहे. हो, हरकत नाही. निदान तुझा एकदम वेडावाकडा नकाशा तरी झालेला नाही. बघू, ही पोळी आहे. आता ही आपल्याला तव्यावर टाकायची. तव्यावरती टाकायची. पोळी तव्यावरून काढली की अशी केली ना की कळत नाही त्याचा आकार काय आहे. हे एक आयडिया लक्षात ठेवा. ओके. पण कशी झाली? जवळजवळ पोळी आहे. म्हणजे आपल्याला त्याच्यात काही शंका घ्यायचं काहीच कारण नाही. ओके, आता आपण ह्याच्याकडे वळूया. आजचं काय तुझी रेसिपी? भरली कोलंबी. भरली कोलंबी. मला साहित्य सांगतोस काय? मोठी कोलंबी आहे. ओके. त्याच्यानंतर अरारूटची पावडर आहे, चटणी आहे स्टफ करायला, आलं लसणाची पेस्ट, ओके, तांदळाचं पीठ, हे दोरे कापून ठेवलेले आहेत. बरं. हळद,
लाल तिखट पावडर, हिंग, त्याच्यानंतर लिंबू आणि मीठ. ओके, म्हणजे मला वाटतं हळद आणि तिखट आणि हे जे हिंग आहे, हो, हे आपण रामदेवचे वापरले. आज जरा बघूया कशी काय वेगळी टेस्ट येते रामदेवची. ठीक आहे, साहित्य बघितलं आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा मला मॅरिनेशन. हो, प्लेट लागेल. ओके, हो, मी ही कोलंबी घेतोय, ही सुरी, आणि ही कापायची आहे. ओके, आता आपण त्याचं काय करतोय? मॅरिनेट करतोय. ओके, ह्याला आलं लसणाची पेस्ट, हळद नाही, लाल मिरची पावडर आत्ता नाही वापरायची, ती नंतर आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकायची. मीठ. आता काय करायचं पुढे? हो, आता हे मी जे धागे कापून घेतलेले आहेत ते 2 धागे आपण असे प्लेटवरती ठेवायचे पहिले. ओके, ह्या प्रकारे. ही प्रॉन्स आपण मॅरिनेट करून जी घेतलेली आहे. ओके, हे जे आपण चटणी मी तुम्हाला म्हटलं ती पूर्ण त्याला पुदिना वगैरे, ही चटणी आपण स्टफ करून घेणार आहोत. त्यात भरतोय आपण. भरतोय. शेवटी हातच ना? हो, कारण चमच्याने नाही जमू शकत, हात जाऊ शकत नाहीच जाऊ शकत. मी भरलंय. ही चटणी जितकी झणझणीत असेल तेवढं त्याला टेस्ट खूप सुंदर येतो. ओके, मी हे अशा प्रकारे ठेवतोय, ह्याला बांधून घेतोय, म्हणजे हे आतला स्टफ सुटू नये, चटणी सुटू नये, यासाठी हे बांधणं जरा थोडंसं गरजेचं आहे. अशा प्रकारे ही बांधून घेतली आहे. ओके, आता आपल्याला ह्याचं मिश्रण तयार करायचं आहे. तर मला पाणी आणि बाऊल. नाही, आता पहिले मी हे घालून घेतो. ठीक आहे. अरारूटची पावडर आहे. ओके, अरारूट जितका जास्त घेऊ तितका चांगला, कारण ते पकडायला चांगलं होतं, म्हणजे सुटत नाही कोलंबी. ओके, तांदळाचं पीठ, त्याचं प्रमाण जेवढं अरारूट घेऊ त्याच्यापेक्षा अर्ध, निम्म तांदळाचं पीठ. आणि तिखट, कारण हा रंग जो येतो तो खूप चांगला येतो. मिरची पावडर. क्या बात है. ह्याला रंग आला, खूप तिखट घातल्यामुळे जरा तो असा कम्प्लीट रंग येतो त्याला. कारण ही जास्त थिक आणि जास्त अशी पातळ करून चालत नाही, कारण हे पूर्णपणे त्याला पकडलं पाहिजे. माझी एक गोष्ट लक्षात आली आता, या सगळ्या हा जो पदार्थ आहे, हो, या पदार्थामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल त्याची चटणी. त्यालाच जास्त फ्लेवर आहे. हो, आता हे मी ह्याच्यामध्ये डिप करणार आहे त्याच्यात. हो, ह्या पेस्टमध्ये. बरं. हे थोडंसं आपण या साईडला करून घ्यायचं, पूर्ण त्याला लागेल, चटणी सुटू नये म्हणून. आणि हे जे आपण तेल ठेवलेलं आहे पॅनवरती, चालू कर, थोडं तापलेलं आहे, आणि आपण ही ह्याच्यात सोडतो. हा शॅलो फ्राय करायचा ना? शॅलो फ्राय करायचं. थोडं तेल जास्त घ्यायचं, आणि हे जे पीठ आहे जे बनवलंय ते थोडंसं वरनं आपण सोडलं तर ती सुटत नाही कोलंबी, म्हणजे आतला जो स्टफ आहे ना, ओके, तो आपण सुटत नाही. त्याच्यामुळे थोडं. क्या बात आहे, फर्स्ट क्लास. आपण ह्याला झाकण देऊया. हे किती वेळ ठेवायचं साधारण झाकण ठेवून? 5 मिनिटं पहिल्यांदा शिजवून घेऊ. ती उलटली की परत 5 मिनिटात ती शिजून जाईल. आणि पुढे झालं. अरे, रेडी टू ईट. ते फक्त लिंबू त्याच्यावर ते पिळायचं. तुम्हाला पाहिजे असेल तर कोथिंबीर, तयार. क्या बात है यार. मत्ता, शॉर्ट अँड स्वीट. हो, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आणि खायच्या आधी लक्षात ठेवा, दोरा काढायचा, नाही तर दोऱ्या सकट खाल आणि नंतर बोंबलत बसाल. लिहून घ्या साहित्य आणि कृती. भरली कोलंबी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: जम्बो प्रॉन्स, अरारूट पावडर, हिरवी चटणी, आलं लसूण पेस्ट, तांदळाचं पीठ, हळद, तिखट, हिंग,
लिंबाचा रस आणि मीठ. कृती: पुदिना, कोथिंबीर, आलं, लसूण आणि विनेगर हे जिन्नस एकत्र करून मिक्सरला वाटून हिरवी चटणी तयार करावी. जम्बो प्रॉन्स कापून घ्यावेत. या प्रॉन्सना आलं लसूण पेस्ट, हिंग, हळद आणि मीठ लावून ते 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट होऊ द्यावेत. मॅरिनेट केलेल्या प्रॉन्स मध्ये हिरवी चटणी स्टफ करून घ्यावी. दुसऱ्या बाउल मध्ये अरारूट पावडर, तांदळाचं पीठ, तिखट आणि पाणी घालून जाडसर बॅटर तयार करावं. या बॅटर मध्ये स्टफ्ड प्रॉन्स घोळवावेत आणि शॅलो फ्राय करून घ्यावेत.